वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तुम्हाला माहिती आहे का, संकष्टी चतुर्थी तर दर महिन्याला येते, पण जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी असं म्हणतात आणि याचं महत्व खूप मोठं असतं. असं मानलं जातं की आजच्या दिवशी बाप्पाची मनापासून पूजा केली, व्रत केलं तर सगळे संकट दूर होतात आणि मनोकामना सुद्धा आपली पूर्ण होते. म्हणून आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझी आजची देवपूजा, मी केलेलं गणपती बाप्पाचं अभिषेक आणि आजचा दिवस कसा गेला माझा तो मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉग संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या खास दिवसाची, गणपती बाप्पाचा अभिषेक करून. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येतच असतात. कधी मनात चिंता असते, कधी काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत. अशा वेळी आपण बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि विशेष म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी हा दिवस तर बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी खूप खास मानला जातो. तुम्ही पण आज बाप्पाला काय मागितलं ते मला नक्की कमेंट मध्ये करून सांगा, मला वाचायला खूप आवडेल. आता तुम्हाला माहितीये का, अंगारकी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं का म्हटलं जातं, तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ती कहाणी सांगणार आहे. तर ती तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि ती कहाणी तुम्हाला माहितीये का मला नक्की कमेंट करून सांगा. अवंत नगरी फार जुनी होते. तेथे राहत होते ऋषी मुनी. त्यांचं नाव होतं भारद्वाज. ते फार ज्ञानी होते. त्यांच्या आश्रमात विद्यार्थी यायचे, वेद विद्या शिकायचे. भारद्वाज मुनींना मूळबाळ नव्हते, पण आश्रमातील विद्यार्थ्यांवर ते फार प्रेम करत होते. आपल्या मुलांप्रमाणे ते सर्वांवर प्रेम करायचे. एक दिवशी काय झालं, भारद्वाज मुनी शिप्रा नदीवर स्नान करण्यासाठी गेले होते. स्नान झालं, सूर्यदर्शन झालं, गणेशाचं स्तवनही झालं. डोळे मिटून ते ध्यान करायला लागले. तेवढ्यात ऋषी मुनी तिथे आले आणि नारायण नारायण असं कितीतरी वेळा त्यांनी नामघोष केला. भारद्वाज मुनी अगदी ध्यानस्थच होते. मग त्यांना नारद मुनींनी जोरात विडा झणकार केला. तेव्हा त्या भारद्वाज मुनी भानावर आले. नारद मुनी म्हणाले, मुनिराज, अहो तुमच्या भक्तीमुळे गणेश देव तुम्हाला प्रसन्न झाले आहेत. नीट तर पहा, तुमच्या जवळ भूमीवर एक तेजस्वी बालक दिसते, नुकतंच जन्मलेलं आहे. हे मूळ गणेश देवांनी तुम्हाला दिलेला प्रसाद आहे. भारद्वाज मुनी म्हणाले, खरंच की हो, नवजात बालक जणू काही भूमीनेच मला दिलेला आहे. या बालकाचा रंग कसा लाल लाल अंगारकासारखा आहे. आता हा माझा पुत्र अंगारक म्हणून मी याचा स्वीकार करतो. त्यानंतर ते बाळ हळूहळू मोठं झालं. त्या बाळाला भारद्वाज मुनींनी गणेश भक्ती शिकवली, वेगवेगळे वेद शिकवले, त्याला गणपतीची पूजा करायला शिकवली, विधी महत्व समजावून सांगितले आणि अंगारकाला गणेश भक्तीचा छंद लागला. ओम गंग गणपते नमः या 3 बीज मंत्रांचा त्याने लाख जप केला. नर्मदा तीरावर जाऊन गणेशाची खूप आराधना केली, खूप भक्ती केली, गणेश पूजा केली, व्रत केली, तपश्चर्या केली. अहोरात्र गणेश ध्यानात मग्न राहायचा. माघी कृष्ण चतुर्थी अर्थात संकष्टी चतुर्थीची रात्र होती. चंद्रोदयाची वेळ झाली होती. त्या दिवशी मंगळवार होता. अंगारक गणेश पूजामध्ये व्यस्त होता. त्यावेळी काय चमत्कार झाला, श्री गणेश देव प्रसन्न होऊन त्याच्या पुढे येऊन उभे राहिले. गणेश देव त्याला म्हणाले, वस्ता, तुझ्या या भक्तीने साधनेने मी प्रसन्न झालो आहे. आज मंगळवार आहे, तू वर माग. मग तो भूमिपुत्र अंगारक गणपतीला म्हणाले, मला धनसंपत्ती नको, महान कीर्ती नको, काहीही नको, मला फक्त मुक्ती द्या. मला तुमच्या रूपात विलीन करा. गणेश देव म्हणाले, ठीक आहे, तथास्तु. आज मंगळवार आहे, संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे. आज तू माझ्याशी एकरूप झालास, म्हणून यापुढे येणाऱ्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला तुझं नाव अंगारक चतुर्थी असं नाव देण्यात येईल. मंगळवारी भूमिपुत्र मंगळ हा गणेश मूर्तीत विलीन झाला, म्हणूनच मी गणपती मंगल मूर्ती झालो. गणेश देव म्हणाले, मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा म्हणजेच अंगारक चतुर्थीचा एक व्रत करणाऱ्या भक्तांना 21 संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्य लाभेल. हे व्रत करणाऱ्या भक्तांचे मनोरथ मी पूर्ण करेन. नंतर तो अंगारक गणेशाच्या चरणी विलीन झाला आणि गणेश देव गुप्त झाले. ही वार्ता सर्वांना समजली. हजारो भक्त त्या ठिकाणी गेले. त्यांनी गणेश दर्शन घेतले. भारद्वाज मुनींनी त्या स्थळी गेले आणि त्या स्थळी जाऊन आपल्या पुत्राची गणेश भक्ती पाहून ते खूप धन्य झाले. आता ही तुम्हाला कहाणी माहिती आहे का, मला नक्की सांगा. आणि ही कहाणी कोणतीही माझ्या मनाची नाहीये, तर ही कहाणी पुस्तकातली आहे. तर जशीच्या तशी मी तुम्हाला सांगितलेली आहे. सकाळी गणपती बाप्पाचा अभिषेक झाला
उपवासाचे पदार्थ झाले आणि त्याच्यानंतर म्हटलं नैवेद्य करून घ्यावा. नैवेद्य करायला लवकर, कारण म्हटलं गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं होतं. आज अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे म्हटलं मोदक तर झालेच पाहिजे आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी 21 मोदक हे केले जातात. तर बरोबर माझे 21 मोदक झालेले होते. नैवेद्य झाला आणि संध्याकाळी आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो. तर हे सुद्धा पेशवेकालीन मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर होतं आणि या मंदिरामध्ये मी पहिल्यांदाच आले होते. खूप छान गणपतीचं मंदिर आहे हे. आणि हे विशेषतः म्हणजे उजव्या सोंडेचं गणपतीचं मंदिर आहे. जे गणपतीचे मंदिर असतात ना, ते सहसा करून उजव्या सोंडेचे नसतात आणि हे उजव्या सोंडीचं गणपती आहे. गणपती बाप्पाचं छान दर्शन झालं. त्याच्यानंतर अजून एक गणपती बाप्पाचं मंदिर होतं, तर तिथे सुद्धा आम्ही दर्शन करण्यासाठी गेलो आहोत. आणि या गणपतीच्या मंदिराचे ते तुम्हाला दिसेल की मुलींना लाठीकाठी शिकवली जाते. खरंच आजच्या काळामध्ये ना मुलींनी लाठीकाठी शिकणं खूप गरजेचं आहे. अजून एक सुंदर कथा आहे गणपती बाप्पांची, ती म्हणजेच गणपती बाप्पा उंदरावर बसून निघाले होते आणि उंदरावर बसून निघताना उंदराचा पाय सरकला आणि गणपती बाप्पा जमिनीवर पडले. हे बघताच ही रात्रीची वेळ होती आणि तेव्हा चंद्र गणपती बाप्पांना बघून हसला आणि गणपती बाप्पांना बघून चंद्र हसला, त्यामुळे गणपती बाप्पांना खूप राग आला. मग गणपती बाप्पांनी चंद्राला एक शाप दिला. आजपासून जो कोणी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुझ्याकडे पाहिल तर त्याच्यावर खोटा आळ येईल. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच आपल्या घरी जेव्हा गणपती बाप्पा येतात तो पहिला दिवस. त्या दिवशी आपल्याकडे जो म्हणजे चंद्राकडे जो पाहिल ना त्याच्यावर खरोखर आळ येतो. चंद्राला आपली चूक समजली, त्यांनी गणपती बाप्पाची माफी मागितली. मग गणपती बाप्पांनी थोडा शाप कमी केला आणि सांगितले, या दिवशी चंद्र पाहिला तर गणपती बाप्पांची कथा ऐकावी लागेल, माझं नामस्मरण करावं लागेल, तर या शापातून मुक्तता मिळेल. तर अशी एक सुंदर कथा आहे गणपती बाप्पांची. चला तर गणपती बाप्पाचं छान असं सुंदर दर्शन झालेलं आहे आणि इथेच ना गजानन महाराजांचं सुद्धा मठ आहे. त्यामुळे ना गजानन महाराजांचं सुद्धा सुंदर असं दर्शन झालं. आजचा हा अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप छान गेला. तुमचा हा दिवस कसा गेला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रात्री असं छान सुंदर जेवण होतं. मोदक असेल ना की खूप छान वाटतात. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.